वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, सध्या कर सहाय्यक 2023 करता ऑप्टिंग आउट प्रोसिजर सुरू आहे आणि लिपिक टंकलेखक 2023 करता सुद्धा ती प्रोसिजर कधी सुरू होईल ह्याची उत्सुकता 15,000 उमेदवारांना आहे आणि ती प्रोसिजर सुरू झाल्यानंतरचा अंतिम निकाल कसा असेल ह्याची सुद्धा उत्सुकता आहे. या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारत चला. प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा निश्चित प्रयत्न केला जातो आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. यापूर्वी सुद्धा जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या. त्यातून काही तुम्हाला प्राधिकरणाची लिस्ट तयार करणे असेल किंवा इतर प्राधिकरणाविषयी इत्थंभूत माहिती दिलेली आहे, अन्न नागरी पुरवठा असेल किंवा तुमचं महसूल विभागाबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, सामान्य प्रशासन विभागांतर्गत मंत्रालय असेल त्या गोष्टी संपूर्ण सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतील आणि निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर आता जी कर सहाय्यक 2023 करता ऑप्टिंग आउट प्रोसिजर सुरू आहे आणि ती प्रोसिजर 14 फेब्रुवारी पासून 20 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे आणि या कालावधीमध्ये तुम्हाला ऑप्टिंग आउट हे यस किंवा नो करायचं आहे. आता जे उमेदवार यस करतील ते या स्पर्धेतून बाहेर जातील आणि नो करतील ते स्पर्धेमध्ये कायम राहतील, अशी ही पद्धत आहे. याशिवाय आयोगाकडे सुद्धा विचारणा तुम्ही करू शकता. तर आता या कालावधीमध्ये जे उमेदवार ऑप्टिंग आउट करणार आहेत ते बाहेर जाणार आहेत, म्हणजे ऑप्टिंग आउट केलेल्या उमेदवारांच्या जागेवर कोणाला तरी संधी मिळणार आहे. म्हणजे बघून चला की आता जो 468 उमेदवारांची जी यादी लागलेली आहे त्यामध्ये काही उमेदवार असे आहेत की त्यांना ते पद नको आहे, त्यामुळे ते त्या स्पर्धेतून बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणून तर हा ऑप्टिंग आउटची प्रोसिजर आणलेली आहे. आता ऑप्टिंग आउट जे उमेदवार करतील, म्हणजे 468 पैकी समजून चला की हे 68 उमेदवार ऑप्टिंग आउट करणार आहेत, म्हणजे राहिलेली संख्या असेल 400. आता ह्या 400 जागेमध्ये पुन्हा हे 468 फुलफिल करायचे आहेत जागा, म्हणून 468 उमेदवार अजून कुठून तरी शोधावे लागतील. मग ते शोधणार कसे? तर टोटल जी जनरल मेरिट लिस्ट आहे GML मध्ये जे काही 1500 आसपास एवढे उमेदवार आहेत, त्यामधील काही उमेदवार यामध्ये ऍड केले जातील. 68 उमेदवार आणि 468 ही जी कोटा पूर्ण करायचा आहे तो केला जाईल. मग आता आज घडीला काय झालेलं आहे, ऑप्टिंग आउट या प्रोसिजर कडे आणि या कालावधीकरिता जी सुरू आहे त्याच्यासाठी हे फक्त केवळ 468 उमेदवार लक्ष देऊन आहेत. परंतु ह्या 1500 पैकी काही उमेदवारांना टॅक्स असिस्टंट नको आहे, मग त्यांनी सुद्धा ऑप्टिंग आउट करणं गरजेचं आहे. जर त्यांनी ऑप्टिंग आउट केलं नाही तर ह्या 68 उमेदवारांमध्ये पुन्हा हे 1500 मधले ज्यांना टॅक्स असिस्टंट नको आहे तरी सुद्धा 68 मध्ये येतील. मग पुन्हा काय होईल, ही 468 चा कोटा तर पूर्ण होईलच, परंतु ह्या 468 मध्ये एकदा ऑप्टिंग आउट करून झाल्यानंतर जो अंतिम निकाल लागेल त्यातले सुद्धा काही उमेदवार असतील जे की 468 नंतरचे 1500 पर्यंत जो गॅप आहे त्यामधले आहेत आणि त्यांना ती नको आहेत. टॅक्स असिस्टंट पदावर ऑलरेडीच आहेत, तर कशाला पुन्हा टॅक्स असिस्टंट घेतील. पण ऑप्टिंग आउट करत असताना विशेष करून जास्त फोकस हा ह्याच उमेदवारांच्या लक्षात येतो आणि हे ह्या उमेदवारांच्या लक्षात येत नाही. ह्याचाच संदर्भ देतो 2021 आणि 2022 ची क्लर्क. यामध्ये काय झालं, 2021 ला जवळपास बघा 1200 काहीतरी 79 आसपास जागा होत्या आणि इथे 500च्या आसपास काहीतरी जागा होत्या, म्हणजे 552 की काहीतरी होत्या. आता यामध्ये काय झालं, 1221 क्लर्कच्या बाबतीत इथं खूप मोठी संख्या होती आणि या कालावधीत इतर पण पदावर निवड झालेली उमेदवार यामध्ये इन्क्लूड होते. मग यातल्या उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केलं किंवा ते जॉईन झाले नाहीत किंवा काही दिवस काम केलं आणि सोडून गेले, त्या उमेदवारांच्या जाग्यावर काही इतर उमेदवारांना संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर किंवा रेग्युलर जे नोकरीला लागले होते ते या ठिकाणी जॉईन झाले. सायमल्टेनियसली यामध्ये सुद्धा त्यांचा निकाल होता, परंतु यामध्ये 22 मध्ये त्यांचं रेग्युलरला सिलेक्शन झालेलं नव्हतं. ह्या कामावर सिलेक्ट होते, इथं ते कार्यरत होते, काम करत होते, पण ह्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नव्हतं की 22 मध्ये आपण सिलेक्ट झालेलो नाही तर कशाला ऑप्टिंग आउट वगैरे करायचं, ह्या गोष्टी एक्झिट का करायचंय. नंतर काय झालं की हे कार्यरत होते, 6 महिने काम केलं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि नंतर यांची वेटिंग लिस्ट लागली 22 ची, त्यावेळेस पुन्हा ते सिलेक्ट झाले. आता एकच 22 ची वेटिंग लिस्ट लागली
ती किती लागली, 150च्या आसपास वगैरे अशा वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत. मग आता हिथं कार्यरत असणारा उमेदवार पुन्हा वेटिंग लिस्टनं सिलेक्ट झाला आणि 22ची एकच वेटिंग लागली आणि त्या वेटिंग मध्ये इथलेच उमेदवार होते. त्यावेळेस जे उमेदवार त्याच्या खाली होते त्यांना किती दुःख वाटलं असेल. काही उमेदवार जाणून बुजून करतात, काही उमेदवारांकडून न कळत होतं किंवा काही उमेदवारांना ते प्राधिकरण मिळवायचं असतं, इतर ठिकाणी कार्यालयात जायचं असतं म्हणून तो भाग वेगळा आहे. परंतु काही जणांनी जाणून बुजून केलं, अशा गोष्टी निदर्शनास पण आल्या आणि त्यांना आम्ही बोलून पण दाखवलं, नंतर ते कधीच आम्हाला भेटले नाहीत. तर अशा गोष्टी या इथं होऊ नयेत म्हणून ह्या 1500 पैकी ज्यांना ज्यांना टॅक्स असिस्टंट आज घडीला नकोच आहे त्या उमेदवारांनी यातून एक्झिट होणं आत्ताच गरजेचं आहे. नाहीतर पुन्हा हे 68 मध्ये 30 उमेदवार टॅक्सचे इन्क्लूड व्हायचे आणि त्यांना ते पद नको पाहिजे नको आहे. मग पुन्हा काय होतं, ह्या 30 उमेदवारांना ते पदच नको असतं. मग पुन्हा ह्या 30 उमेदवारांना बाहेर काढण्यासाठी काय ऑप्टिंग आउट घेत राहणार का? आणि प्रत्येक जण काय ऑप्टिंग आउट करतोय का? मग ही प्रोसिजर काय महिनाभर चालवायची का? असं करून चालणार नाही. तर आताच त्या उमेदवारांनी शहाणं होऊन ऑप्टिंग आउट करणं गरजेचं आहे. म्हणजे नकोय ना, ते पद नकोच आहे किंवा मी ऑलरेडीच त्या पदावर आहे तर कशाला, त्यानं काय पोट भरणार आहे का? ते पद फक्त नावाला किंवा बॅनरबाजी करायची आहे का? तर असं करू नका. कळकळीची विनंती आहे त्या उमेदवारांना. आपण सुद्धा त्या एका अडचणीतून गेलेलो आहे, त्याचा भाग झालेलो आहे आपण सुद्धा. काही उमेदवारांना तर ऑप्टिंग आउट नंतर पद मिळालेलं आहे. मग त्यांची तर त्या उमेदवारांनी त्यातून धडा घेऊन इतर उमेदवारांना संधी देणं खूप महत्वाचं आहे. तर आता लक्षात घ्या की 468 उमेदवारांची ऑप्टिंग आउट नंतर अंतिम निवड यादी लागेल. हा भाग झाला. एक निवड यादी लागणार, त्यानंतर ऑप्टिंग आउट आयोग ठरवेल की किती वेळा करायचं आणि तशी उमेदवारांची विनंती किती वेळा आहे ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या ठरणार आहेत. परंतु काय 4 आणि 5 वेळा ऑप्टिंग आउट करत बसणं आणि ती प्रोसिजर 7-7 दिवसाची अशी काय 1.5 आणि 2 महिना राबवत बसणं हे आयोगासाठी संयुक्त नाही आणि उमेदवारांसाठी सुद्धा नाही. त्यामुळं वेळेवर विहित कालावधीत ऑप्टिंग आउट करणं खूप महत्वाचं आहे. इतरांना सुद्धा त्याचा फायदा होतो आणि तो आनंद ज्यांनी ऑप्टिंग आउट केलेला आहे आणि इतरांना जीवदान दिलेलं आहे त्याच्यासाठी त्या उमेदवाराचे खूप आशीर्वाद तुम्हाला असणार आहे. तर आता हे क्लर्कच्या टॅक्सच्या बाबतीत झालं. आता क्लर्कचं बघूया. आता क्लर्कचे सगळे प्राधिकरण जेवढे आहेत 1 पासून जे काही 280च्या आसपास असतील तर तुम्ही निवड करताना सुद्धा जे पण कसे केले असतील त्याचा विषय नाही, कसेही करा, सिलेक्ट केले असतील तुम्ही. पूर्वची परीक्षा तुम्ही पूर्वचा फॉर्म भरला त्यावेळेस जे काही ऑप्शन सिलेक्ट केले असतील प्राधिकरणाचे ते तुम्हाला एका पीडीएफ मध्ये सुद्धा आयोगाने डिस्प्ले केलेले आहेत. खूप मोठी पीडीएफ आहे, त्यामध्ये प्रत्येकाचं असं ऑप्शन दिले 8.1.1 8.1.2 असं ते जेवढे पण 24 विभाग होते त्याचं सगळं तुम्ही जेवढे जेवढे प्राधिकरण निवडलेले आहेत त्याची सगळी इत्थंभूत माहिती तुमच्या एका आयोगाच्या वेबसाईटवर डिस्प्ले केलेली आहे आणि ती साधारण डिसेंबर 23 मध्ये केलेली आहे बघा. कारण 17 डिसेंबरला काहीतरी परीक्षा होती मेन्स आणि त्यानंतर लगेच झाली होती. तर प्रत्येकानं मेन्सचाच जो रोल नंबर आहे तो ह्या यादीमध्ये सर्च केला आणि बऱ्याच उमेदवारांना असं समजलं की यामध्ये आपला नंबरच नाही. तर तसं करू नका. पूर्व परीक्षेचा जो तुमचा प्रिलिमचा जो रोल नंबर आहे तो त्यामध्ये सर्च करा. मग तुम्हाला ती प्राधिकरण आपण किती निवडलीत, कोणती निवडलीत त्या गोष्टी समजून येतील. आता ज्यावेळेस राज्यसेवा किंवा इतर पदांची तुम्ही जनरल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट बघता, 1 उमेदवार, 2 उमेदवार, 3 उमेदवार, इथं सिरियल नंबर असतो, त्याचा रोल नंबर असेल, काय असेल, इथं नाव असतं, नेम, त्यानंतर त्याचं पेपर 1, पेपर 2, मराठी, इंग्लिश काय असं, इंटरव्ह्यू आणि फायनल मेरिट असतं. आणि इथं परत ना त्यानं प्रेफरन्स दिलेले असे खाली असतात जसं की त्याला डीसी दिलंय, डीवायएसपी दिलंय, ह्या गोष्टी असतात. हे 15, 16, 20 पर्यंत काय असतील हे कसं एवढ्या लिस्ट मध्ये त्या लँडस्केप जी तुमची शीट येते किंवा त्यामध्ये ते सगळा कंटेंट तिथलं तिथं फिलअप करण्यासाठी तेवढी जागा पुरेशी असते. कारण 20 पर्यंत 17-18 पर्यंत जे काय त्यांचे प्रेफरन्स असतात ते बसतात म्हणून. परंतु आता तुमच्याकडे आहेत 200-250, हे कसं लावणार? तर राज्यसेवाप्रमाणे हा निकाल लावणं योग्य राहणार नाही. परंतु जो पूर्व परीक्षेची जी जाहिरात आहे त्यामध्ये जे 8.1.1 असं म्हणजे जो 8वा क्लर्क हे 8 नंबरला काहीतरी होतं आणि त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाला 1 नंबर दिला त्यांनी, म्हणजे GAD, त्याला गॅड म्हणू नका, काही जण म्हणतात गॅड वगैरे. 8.1.1 मग हे इथं मंत्रालय असेल समजा, सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत मंत्रालयीन लिपिक अंकलेखक. तर ह्याच्यासाठी हा
8.1.1 असा क्रमांक दिलेला आहे. तर आता ज्यावेळेस ती संपूर्ण जी पीडीएफ आहे ती एकत्रित लावणं आणि अशा वेगवेगळं लावणं, म्हणजे ही मंत्रालयासाठी, ही माहिती अधिकारी कार्यालय नाशिकसाठी, ही कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक असं वेगवेगळ्या लावणं की एकत्र लावणं हे सोयीस्कर होऊ शकतं. तर वेगवेगळ्या लावल्यानंतर काय होणार आहे, तुम्ही असे वेगवेगळे ऑप्शन दिले, 1 पासून 280 पर्यंत ऑप्शन दिलेत आणि तुमचं 176 नंबरच्या प्रेफरन्सला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. 176 नंबरच्या प्रेफरन्सला सिलेक्शन झालेलं असतं त्यावेळेस तुम्हाला तो प्रेफरन्स आधी कोणता होता बघायला लागणार. तो होता समजून चला की सहकारी निबंधक संस्था विभागीय कार्यालय काय समजा असेल कोल्हापूर. मग 176 नंबरची वेबसाईट वर त्यांनी जी पीडीएफ अपलोड केली असेल ती सहकारी निबंधकची शोधायची, त्यातून नाव शोधायचं आपलं. हे किती किचकट होणार आहे ना, आयोगाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करणं खूप गैरसोयीचं होणार आहे. तर जो क्रमांक प्रिलिम मध्ये दिलेला होता त्याच नुसार इथं टाकतील 8.1.1 समजा काय असेल आणि तो असेल मंत्रालय. किती जागा होत्या? 48 जागा. 1 ते 48 क्रमांक. नाव असेल काय, त्याचे मार्क्स किती आहेत? पहिला प्रेफरन्स 300. त्याच्या समोर लिहिलं जाईल काय असेल त्याची जी कास्ट जनरल 1. त्यानंतर 2 असेल कास्ट समजा EWS, त्याला कशातून मिळले किंवा जनरल 2. पण आता इथं मंत्रालयाला जनरल वगैरे जागाच नाहीत वाटतं ओपनच्या. त्या गोष्टी मी फक्त एक्झाम्पल साठी सांगितलेलं आहे. आणि 48 क्रमांकापर्यंत त्या जागा असतील. त्यामध्ये काय सगळे दिव्यांग महिला, ओबीसी, SC, ST वगैरे ह्या सगळ्या मंत्रालयाकडे ते आरक्षण नाही, प्रकल्पग्रस्त वगैरे इतर जे आरक्षण आहेत त्या गोष्टी नाहीत. ही अशी यादी लावली जाईल. त्यानंतर त्याच्या खाली दुसरी यादी लावली जाईल. त्याच्या खाली ही दुसरी यादी. मग कोण होतं? 8.1.2 ला कोण होतं? माहिती कार्यालय असेल, लोकायुक्त असेल, कोण असेल. मग हे जी स्वतंत्र असे करत एकाच पीडीएफ मध्ये लागलं तर तुम्हाला त्याचा फायदा काय होणार आहे? सर्चिंग साठी महत्वाचा फायदा होणार आहे आणि एकाच वेळी सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. नाहीतर ते आपलं मोबाईलवर 3 ऑप्शन असतात, आपले 3 बटन असतात. थोडक्यात ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपले वेगवेगळे टॅब ओपन होतात. मग तो स्विच करत जायचं टॅब. ह्या गोष्टी खूप किचकट होतील. एकाच पीडीएफ मध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतील आणि ते आपल्याला शोधायला सुद्धा खूप फायदेशीर होणार आहे आणि इझी होणार आहे. त्यामुळे निकाल हा प्राधिकरण निहाय जरी लागला तरी तो एकाच पीडीएफ मध्ये असणं खूप महत्वाचं आहे आणि तो तसाच लागेल, जेणेकरून आपल्याला एखादं नाव शोधायचं आहे, आपल्याला ऑप्टिंग आउट साठी कोण मदत करेल किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी असतील, कोणाचं नाव शोधून त्याला ऑप्टिंग आउट करायला लावायचं आहे, तर त्याचं नाव काय असेल, तो संदीप असेल तर त्याचं नाव शोधणं लगेच त्या लिस्टमध्ये तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यासाठी हा असा निकाल असणार प्राधिकरण निहाय. आणि त्या जागा इथं 48 होत्या, इथं 13 होत्या तर 13ची नावं, इथं 17 होत्या तर 17 नावं, इथं समजा एखादं अन्न नागरी पुरवठ्यातलं ते मुंबईच्या भागात वगैरे काय 238 काय अशा जागा आहेत तर त्यांच्या तेवढी नावं अशी ओळीनं असतील. म्हणजे तुम्हाला समजून पण येईल. त्याचं नाव असेल वर हेडिंगला की जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर आणि त्यामध्ये जागा काय असतील 33. त्यामध्ये 33 नावं. मग तुम्हाला तुमचं नाव सर्च केलं काय असेल वनिता, सिलेक्ट झाली उमेदवार असेल तर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय मिळालं प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये असं समजून येईल. त्यानंतर मग ऑप्टिंग आउट करायचं. ऑप्टिंग आउट केल्यानंतर समजून चला की आता ह्या वनिताचा प्रेफरन्स हा 5 नंबरचा अहमदनगर होता असं समजून चला. मग ही 5 नंबरचा प्रेफरन्स होता कोणता होता तर अहमदनगर होता, कलेक्टर ऑफिस अहमदनगर. मग ह्या वनिताचं नाव ह्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचं नाव जिथं असेल लिस्टमध्ये तिथं डिस्प्ले होईल. डिस्प्ले दिसतंय. त्यानंतर समजून चला की आता कोणीतरी ऑप्टिंग आउट करणार आहे. ही सगळं लिस्ट आहे ती नंतर ऑप्टिंग आउट नंतर सगळी वर खाली होणार आहे, सगळ्या गोष्टी बदलून जाणार आहेत. नंतर तुम्हाला जिल्हाधिकारी अहमदनगर मिळालं होतं पहिल्या लिस्टला, नंतर वेगळंच काहीतरी दिसणार आहे तुम्हाला. तर आता वनिताचा हा 5 नंबरचा ऑप्शन होता, परंतु 4 नंबरचा ऑप्शन साठी 3 नंबर 2 नंबर 1 नंबर साठी धडपड असणार आहे ह्या वनिताची. 5 नंबर पासून कसं 4 नंबर पर्यंत जाता येईल, 4 पासून 3 2 1 असं समाधान कुठं होणार आहे 1 नंबर मिळालं तर, कारण सगळ्यात बेस्ट चॉईस त्यांनी निवडलेला असतोय. मग आता 4 नंबरचा त्या महिलेचा त्या मुलीचा जालना असा कलेक्टर असेल समजून चला, ती जालन्याची असेल किंवा तिला मूळ ठिकाणी जायचं असेल छत्रपती संभाजीनगर आणि तिनं
4 नंबरचा जालना दिलाय, दुसरा परभणी दिलता सोयीस्कर, दुसरा बीड दिलता, मग छत्रपती संभाजीनगर पर्यंत जायसाठी तिची तळमळ असणार आहे. मग आता हा अहमदनगर आहे, हा कुठला आहे तुम्हाला सांगितलं जालना आहे. मग आता जालन्याची कोणतरी एखादी मुलगी असेलच ना की तिला ऑप्टिंग आउट करायचंय. 3 नंबर मध्ये कोण होतं परभणी, तिला पण वाटत असंच असेल ना एखादा ऑप्टिंग आउट करायचा आहे. इथले पण कोणतरी असेल ऑप्टिंग आउट करेल, इथलं कोणतरी ऑप्टिंग आउट असेल. भलं इथल्या एकानं ऑप्टिंग आउट केलं आणि ह्यांनी दुसऱ्यांचा काही संबंध नाही ऑप्टिंग आउट करायचा, तर काय होतं ऑटोमॅटिकली ह्यांचा कुठला तरी ऑप्शन दुसरा असतो. मग इथला ऑप्टिंग आउट केल्यानंतर इथला माणूस इथं जातो, इथला इथं जातो, इथला इथं जातो आणि इथला इथं जातो. म्हणजे वनिताची 5 नंबरचे जे प्राधिकरण मिळालं होतं ते पुन्हा तिला 4 मिळणार. अशा ह्या गोष्टी बदलत राहणार आणि तुम्हाला मग पहिली लिस्ट लागल्यानंतर दुसऱ्या लिस्टमध्ये तुमची नावं इतर प्राधिकरणामध्ये दिसणार आहेत. तर अशा पद्धतीने हा निकाल असेल. टॅक्स असिस्टंटचं काय नाही, 468 ऑटोमॅटिकली ती नावं 1 ते 468 दिसतील. फक्त क्लर्कचं प्राधिकरण निहाय ते वेगवेगळे असतील, त्यामध्ये त्या प्राधिकरणाला जेवढी जागा असतील तेवढ्यांचीच फक्त नावं अशी दिसतील. त्यानंतर पुन्हा 1 पासून 13 पर्यंत, 1 पासून 17 पर्यंत असं हे 200 जेवढी पण 80 पर्यंतचे जे प्राधिकरण असतील तेवढ्यापर्यंत तुम्हाला ते प्राधिकरण आणि ते उमेदवार दिसतील. शोधायला पण सोपं, एकाच पीडीएफ मध्ये डाटा अवेलेबल, शोधलं की लगेच ऑप्टिंग आउट करण्यासाठी लगेच कॉन्टॅक्ट करणं, कोणाचा मित्र आहे मैत्रीण आहे ह्या गोष्टी सर्च करणं फायदेशीर होईल. आणि नंतर आपल्याला फक्त ह्या गोष्टी लक्षात येणार नाही की कोणत्या उमेदवाराचा कोणता प्राधिकरण त्याचा प्रेफरन्स कसा होता, ह्या गोष्टी फक्त गुपित असू शकतात, ते कळणार नाही. आणि त्याच्यासाठी वेगळं काय केलं आयोगानं तर निश्चितच फायदा पण होईल, परंतु तसं कळणार नाही. तो डेटा खूप असणार आहे. तुम्हाला म्हटलं की ते जे जास्तीत हे 8.1, 8.1.2 असं प्रत्येकाला ते डिसेंबर 2023 आसपास काहीतरी ती लिस्ट लागली होती. ते सगळा डेटा इन्क्लूड करणं ह्या गोष्टी खूप म्हणजे किचकट आहेत आणि ह्या गोष्टी एका पानावर वगैरे कुठं बसणं शक्य नाही. त्यामुळं तुम्ही प्राधिकरणाची लिस्ट आता सध्या बनवत असाल, ह्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर निकाल कसा लागणार आहे ह्या सगळ्या शंकांचं तुमच्या निरसन झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या काही कमेंट असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बरेच जण असे फीडबॅक देतात की व्हिडिओ चांगले आहेत, महत्वपूर्ण माहिती मिळते, ते कॉल पण करतात. भरपूर जणांना कॉल करणं आणि त्यांना रिप्लाय देणं हे सुद्धा कधी कधी शक्य होत नाही, परंतु मेसेज असेल किंवा कमेंट बॉक्सला रिप्लाय देतो. म्हणून आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.